नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच कोणता तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या टॉपिकमधून आपण पहिल्यांदा अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर हे दोन आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत. ओके, तर सुरुवातीला आपण तेच एकदा रिवाईज करूया. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तर सॉरी एक अँगल बायसेक्टर आणि एक परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, तर अँगल बायसेक्टर म्हणजे अशी एक रे जो एका ट्रायंगलला एका अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करत असेल तर अशाला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, तर एखाद्या लाईनला जो एक लाईन जी परपेंडिक्युलर म्हणजे एक अशी लाईन जी त्याला इक्वल दोन पार्टमध्ये डिवाइड करते, तसेच ती लाईन त्यांच्या एका त्यानंतर 90 डिग्रीचा अँगल तयार करते, अशा लाईनला आपण काय म्हणतो तर परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन. ओके, ही लाईन एल जी आहे ती लाईन पी क्यूची एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तर त्यासोबतच एक इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, काळजीपूर्वक आहे. जो कोणताही पॉईंट परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल तो पॉईंट एका सिमिलर लाईनवर असेल. म्हणजे कोणाचा जो एक परपेंडिक्युलर तुम्ही काढल्यानंतर सपोज तुम्ही एक लाईन अशी ए बी लाईन काढली. ओके, त्यानंतर एक कंपासमध्ये आपण इक्विडिस्टन्स घेतलेलं होतं. कोणाचा तरी पॉईंट हा इथं येईल, त्यानंतर हा इथे येईल. त्यानंतर अजून एक विद्यार्थ्यांनी जर पॉईंट तयार केला म्हणजे सिमिलर लाईनवर एक आर्क काढून याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा जो आर्क आहे तो इथे येईल, इथे येईल. परंतु हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण याच्यातून लाईन पास करतो त्यानंतर या सगळ्या पॉईंटमधून एकच लाईन पास होते आणि ती 90 डिग्रीचा अँगल तयार करते. म्हणजेच काय, कोणताही परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा जो पॉईंट आहे तो सरळ एका रेषेतच येतो. मीन्स एकच पॉईंट लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं, तर परपेंडिक्युलर इफ वी आर ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी ट्रायंगल दॅट विल लाय ऑन अ सिंगल लाईन, हे एक पॉईंट महत्वाचा आहे. चला तर मग बघूयात आता पुढील आपण काय बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एका अँगलचा म्हणजे एका आपण आतापर्यंत प्रत्येक अँगलचा अँगल बायसेक्टर बघत होतो. आता आपण काय बघूयात, प्रत्येक एका ट्रायंगलच्या तिन्ही बाजूंचा म्हणजे तिन्ही अँगलचा आपण जर अँगल बायसेक्टर काढला तर ते काय येणार आहे व त्याची प्रॉपर्टी काय आहे. चला तर मग आपण सुरुवातीला बघून घेऊयात. आपण ही एक आकृती बघतोय, ती एक डायग्राम बघतोय, त्यामध्ये आपण अँगल ए बी सी आहे. इथं कोणता आहे, ट्रायंगल ए बी सी असा एक ट्रायंगल आहे. एबीसी ट्रायंगलमध्ये आपण अँगल एचा एडी रे एडी काय आहे, तर रे एडी हा अँगल बायसेक्टर आहे. कोणत्या याचा, तर अँगल एचा अँगल बायसेक्टर आहे. सिमिलरली रे बी डी, रे कोणता आहे, बीई, रे बीई जो आहे तो अँगल बायसेक्टर आहे अँगल बीचा. तर अँगल सी एफ, रे सी एफ हा अँगल कोणता आहे, तर हा अँगल सीचा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तर तो इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणं. म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा दोन अँगल हे सिमिलर असणार, त्यानंतर हे दोन अँगल हे सिमिलर असणार, त्यानंतर हे दोन अँगल जे आहेत तेही दोन अँगल सिमिलर असणार आहेत. ओके, मग आपण जेव्हा ही रेषा काढतोय, अँगल बायसेक्टर काढतोय, तो एक सिंगल पॉईंटमधून जातात. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर तो पॉईंट असतो. मग एक पॉईंट इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे, जेव्हा when two or more than 2 points are passing through a single point, then the point is called as a concurrent point. Okay, concurrent. ओके, कॉन्करंट लाईन्स म्हणतो आपण. कॉन्करंट इथं कोणते थे, जे रे ए डी असेल किंवा रे बीई असेल किंवा रे सी एफ असेल, तो सिंगल पॉईंटमध्ये एका एक पॉईंटमध्ये जातात. हे कसे झाले, कॉन्करंट लाईन्स झाल्या. मग त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला त्याला एका ज्या बिंदूमधून ज्या पॉईंटमधून जातात तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, तर त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके, इथं पण तोच आहे. म्हणजेच काय, पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. ओके, कॉन्करन्स, पॉईंट ऑफ कॉन्करन्स इथं आपण कोणत्या याने डिनोट केलेला आहे, तर तो डिनोट केलेला आहे आपण लेटर आय. जेव्हा एखाद्या ट्रायंगलमध्ये सगळ्या अँगलचे आपण अँगल बायसेक्टर काढले तर ते एका सिंगल पॉईंटमधून डिनोट होतात आणि या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्सला डिनोट करतो आयने. याच आयला आपण काय म्हणतो,
इन सेंटर. ओके, या पॉईंटला काय नाव देतो? इन सेंटर. ओके, इन सेंटर म्हणतो. मग जे अँगल बायसेक्टर आहे तर त्यांचे जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन सेंटर. मग याला इन सेंटर का म्हटलं जातं हे एक लक्षात घ्या. जेव्हा आपण इथनं म्हणजे पॉईंट ए पासून आय पासून आपण लाईन बी सी वर एक परपेंडिक्युलर काढतो. ओके, आपण परपेंडिक्युलर काढतो लाईन एच्या वर. सिमिलरली आपण लाईन ए पर सिमिलरली आपण लाईन ए बी वर काढतो परपेंडिक्युलर. आणि लाईन सिमिलर लाईन जर ए सी वर जरी काढला तर त्यानंतर आपल्याला एक डिस्टन्स येतं. म्हणजेच डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स आपण घेऊयात? आय पासून डी पर्यंतचे डिस्टन्स. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे आय ई डिस्टन्स. ओके, त्यानंतर जे डिस्टन्स आहे तिसरे डिस्टन्स आहे आय एफ डिस्टन्स. हे तिन्ही डिस्टन्स जे आहेत आय डी, आय ई आणि आय एफ, हे डिस्टन्स कसे असतात? हा इक्वल डिस्टन्स आहेत. म्हणजेच काय, जेव्हा आपण परपेंडिक्युलर एका इन सेंटर पासून परपेंडिक्युलर काढतो रिस्पेक्टिव्ह लाईनवर, कोणत्या? रिस्पेक्टिव्ह लाईन. ओके, रिस्पेक्टिव्ह लाईनवर जेव्हा आपण काढतो, ओके, त्यानंतर जे रेषा म्हणजे हे येतात तर ते असतात इक्विडिस्टन्स. मग जेव्हा आपण एखाद्या कंपासमध्ये एक सर्कल काढतो, कोणतं डिस्टन्स घेऊन? तर आय डी किंवा आय ई किंवा आय एफ हे डिस्टन्स घेऊन जेव्हा सर्कल काढतो, तो सर्कल बरोबर इन सेंटर म्हणजे ह्या ट्रायंगलच्या बरोबर मध्ये येतो. ओके, जेव्हा मध्ये येतो मग आपण अशाला का म्हणणार? तर तेव्हा इन सेंटर. आता आपण कळालं का आपण आय या दाखवले तर इन सेंटर का म्हणतो? तर इन सेंटर याच्यामुळे म्हणतो की हे जे असतो आपण जो अँगल बायसेक्टरने तयार झालेला कॉन्करंट पॉईंटने आपण परपेंडिक्युलर घेऊन रेडियस घेऊन आपण जेव्हा सर्कल काढतो, ओके, तर ते सर्कल इनसाइड द ट्रायंगल लाय होतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर इन सर्कल असं म्हणतो. ओके, लक्षात घ्या. आता आपण बघितलेला होता हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगलचे तसे 3 प्रकार आहेत: ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ओके, आपण जेव्हा ही कोणत्याही ट्रायंगलच्या बाबतीत काढतो, ओके, आता मी राईट अँगल ट्रायंगल जरी काढला, त्याचा अँगल बायसेक्टर काढला प्रत्येक साईडचा, तो देखील अशा प्रकारे इनसाइडच येणार. ओके, मी ऑब्ट्यूस अँगल जरी काढला, ओके, ऑब्ट्यूस म्हणजे लघु विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण म्हणजे ज्याचं 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, त्याचाही काढल्यानंतर मी जो सर्कल काढला, ओके, तो सर्कल त्याचा जो येणार तो सुद्धा इनसाइडच येणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण अँगल बायसेक्टरच्या कॉन्करंट पॉईंटवरून एखादा सर्कल ड्रॉ करतो, तो सर्कल ऑलवेज लाय इनसाइड दॅट ट्रायंगल. हे लक्षात ठेवण्याचं आहे. आता आपण अँगल बायसेक्टर बघितला, आपण लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर बघूयात. मग आता प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग आता आपण काय काढलं होतं मागच्या लेक्चरला? तर मागच्या आकृतीमध्ये डायग्राममध्ये आपण काढलेलं होतं अँगल बायसेक्टर. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाचं काढणार आहोत? साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग आपण इथे एक ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल घेतलेला आहे. या एबीसी ट्रायंगलमध्ये साईड बी सीचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे इथं. ओके, म्हणजे हे दोन साईड जे आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे समान लेंथच्या आहेत. त्यानंतर बी सीचा काढलेला आहे आपण ए एफ, तो ओ एफ या पॉईंटने दाखवलेला आहे. ओके, मग त्यानंतर ह्या बी एफ आणि एफ सी ह्या दोन्ही कॉन्ग्रुएंट झालेल्या आहेत. त्यानंतर ए सीचा काढण्यात आलेला आहे आपल्याला. हे जे लाईन आहेत, ओके, या ज्या दोन लाईन आहेत ए ए ई ए आणि ई सी, या दोन लाईन सुद्धा आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत. आता मागच्याही सेंटरमध्ये आपण बघितलं होतं की त्यांचा एक पॉईंट जो होता तो आपल्याला कॉन्करंट आले होतं. कॉन्करंट्स म्हणजे काय? तर असा एक पॉईंट जो तिन्ही रेषा जेव्हा एकाच पॉईंटमधून जातात त्याला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. सिमिलरली ज्या पॉईंटला काय म्हणतो असतो? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. मग इथं पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो दाखवलेला आहे तो ओ दाखवलेला आहे, पण तो ऍक्च्युली ओ नाही, तर तो असतो सी. सी म्हणजे काय? सर्कम सेंटर. ओके, मग या सर्कम सेंटर हे करून आपण जेव्हा ओ बी किंवा ओ ए किंवा ओ सी हा इक्विडिस्टन्स असतो या तिन्ही पॉईंट पासून. ओके, पॉईंट ओ बी, ओ सी आणि ओ ए हा यांच्या तिन्ही पासून इक्विडिस्टन्स असतो. म्हणजेच जेव्हा मी एका कंपासमध्ये डिस्टन्स ओ बी एवढे डिस्टन्स घेऊन जेव्हा मी हा याच्यावर सर्कल काढेल, तेव्हा हा सर्कलचे तिन्ही पॉईंट, म्हणजेच तिन्ही पॉईंट त्याच पॉईंटवर येतील. ओके, त्या सर्कलच्या
याच्यावर येतील. ओके, ही एक झाली प्रॉपर्टी. मग मग आपण काय म्हणतोय त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला, तर याला आपण म्हणतो सरकम सेंटर. ओके, सरकम सेंटर म्हणतो. ओके, सरकम सेंटर. लक्षात घ्या, आपण आता इथं काय म्हणतोय, सरकम सेंटर काढतो. सरकम सेंटर कशाचा येणार आहे, तो परपेंडिक्युलर बायसेक्टर. याची पहिली सरकम सेंटरची पहिली प्रॉपर्टी काय, हे कशातून तयार झालेला, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ओके, ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. एका ट्रायंगलच्या ऑल द साइड्सचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल, त्यांचा सरकम सेंटर तयार होता. सरकम सेंटरवरून जेव्हा आपण सेंटर पॉईंट पकडून जेव्हा रेडियस काढतो तेव्हा, सॉरी, एक सर्कल काढतो तेव्हा जे ऑल द व्हर्टायसेस, कोणते ऑल द व्हर्टायसेस, आपण जे बिंदू आहेत व्हर्टायसेस म्हणजे कोणते, जे ए बी आणि सी बिंदू आहेत, व्हर्टायसेस कोणते, ए किंवा बी किंवा सी, ऑलवेज लाईट ऑन द सरकमफरन्स. सरकमफरन्स सरकमफरन्सवर आपल्याला लाय होतात. म्हणजे जे ए बी किंवा सी पॉईंट आहेत ते ऑलवेज लाय ऑन द सरकमफरन्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे जे सर्कल काढला जातो आपल्याला सी ॲज अ पॉईंट घेऊन, त्याला आपण सरकमफरन्स म्हणतो. ओके, सरकम सेंटरच्या आता हे जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे त्याला आपण कोणत्या याने डिनोट करतो, त्याला आपण डिनोट करतो पॉईंट सी ने डिनोट करतो. ओके, तर आपण एक क्विक रिव्हिजन घेऊयात इथे. ओके, क्विक रिव्हिजन कोणत्या बाबतीत घ्यायचं आहे, तर लक्षात घ्या, आपण जेव्हा इन सेंटर काढतो, इन सेंटर जो आहे, इन सेंटर हा कशाचा असतो, तो असतो अँगल बायसेक्टरचा. ओके, अँगल बायसेक्टर. हां, आणि अँगल बायसेक्टरचा असतो तो इन सेंटर, ज्याला आपण आय लेटरने डिनोट करतो. आणि याचा जो सर्कल राहतो तो ऑलवेज इनसाइड राहतो, इनसाइड राहतो. त्यानंतर आपण आपण कशाचं बघणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा काढला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सरकम सेंटर. ओके, सरकम सेंटर असं म्हटलं जातं. आणि हा डिनोट कोणत्या लेटरने केला जातो, तो कॅपिटल सी लेटरने. आणि हा कुठे लाईज होतो, तर हा लाईज होतो एकदम व्हर्टायसेस म्हणजे त्याच्या आउटर साईडला होतो. ओके, हे 2 पॉईंट आहेत ते लक्षात ठेवण्याचे. चला तर मग आपण प्रॉब्लेम सेट 1 मध्ये दिलेले जे परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा अँगल बायसेक्टर आहे ते मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कसं सॉल्व्ह करायचं ते. जर तुम्ही राहिला असेल तर तो मागचा व्हिडिओ जाऊन तो बघून घेऊया. आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट फर्स्ट मधला आपण थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन. ओके, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतोय की आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे, कोणता, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलचा. आणि तो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स कुठं लाय होतो तो सांगायचा. आता आपण बघूयात, इथं एक ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल काढलेला आहे. समजा आपण नाव दिलं पी क्यू आणि आर असं नाव दिलेलं आहे. मग अँगल मी पीचा एक सॉरी अँगल बायसेक्टर काढलेला आहे. अँगल बायसेक्टर काढल्यानंतर तो कोणत्या पॉईंटला येऊन मिळतो, तर तो पॉईंट आयला मिळतो. म्हणजेच हे काय झाले, हे झाले अँगल्स इक्वल झाले. त्यानंतर आपण कोणता काढणार आहोत, अँगल क्यूचा अँगल हे काढणार आहोत अँगल बायसेक्टर. मग त्यानंतर तो कोणत्या पॉईंटमध्ये येतोय, आय होतो. म्हणजेच आपल्याला तिन्ही पॉईंट जेव्हा एकमेकांना मिळतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, आय म्हणतो, इन सेंटर म्हणतो. म्हणजेच काय, इथं आपण कोणत्याही ट्रायंगलमध्ये, मग तो असो ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल किंवा ॲक्यूट अँगल, आपण ॲक्यूट तर सुरुवातीला शिकतानाच बघितलं होतं, ॲक्यूट ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल, त्याचा जो इन सेंटर असतो तो कुठे लाय होतो, इन सेंटर कुठं लाय होतो, इनसाइड इनसाइड द इनसाइड द ट्रायंगल, इनसाइड द ट्रायंगल, ट्रायंगलच्या मध्ये जो लाय होतो. ओके, हा होता फर्स्ट क्वेश्चन. आता सिमिलरली म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर त्यातच सेकंड पार्टमध्ये, जर आपण राईट अँगल ट्रायंगल काढलेला असेल. ओके, राईट अँगल ट्रायंगल जर काढलेला असेल तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण अँगल बायसेक्टर काढले नंतर त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे ते कुठे लाय होतो. सिमिलरली आपण प्रत्येक अँगल, समजा आपण ए बी आणि सी हे ट्रायंगल आहे, राईट अँगल ॲट बी, बी व्हर्टेक्सला तो राईट अँगल आहे. मी ए बी आणि सीचा अँगल बायसेक्टर काढला, तो कोणत्या पॉईंटवर मिळणार, तो पॉईंटवर मिळणार आहे.
या आय पॉइंट जो कुठं लाय होतो तो ऑलवेज लाईज इनसाइड द सेंटर. म्हणजेच काय, राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल ट्रायंगल ओके, राईट अँगल आपल्याला ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलचा काय काय राईट अँगल ट्रायंगलचा जो अँगल बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टरचा कॉन्करंट पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्करन्स, अँगल बायसेक्टरचं काय, पॉइंट ऑफ कॉन्करन्स, पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज लाईड इन इज लाईज, कशामध्ये लाईज होतो, इनसाइड द ट्रायंगल, इनसाइड द ट्रायंगल मध्ये हा लाय होतो. ओके, इथपर्यंत लक्षात घेऊन इतकं सोपं आहे. नाव आपल्याला काय याच्यानंतर विचारलेलं आहे, तर आपल्याला याच्यानंतर एक क्वेश्चन विचारलेला आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ वेअर डज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल लाईज. हे लक्षात घ्या. तर आपण काय काढणार आहोत, आतापर्यंत आपल्याला अँगल बायसेक्टर विचारलं होतं, आता इथं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर विचारलेला आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाचा, तो ट्रायंगलचा, पण कोणत्या ट्रायंगलचा, राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, आपण इथं राईट अँगल ट्रायंगल एक काढूयात. म्हणजे इथं काढलेला आहे फिगरमध्ये एक्स वाय आणि झेड. एक्स वाय झेड मध्ये कोणता आहे, तर वाय ॲट वाय इट इज 90 डिग्री. ओके, आपण काय काढणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर प्रत्येक साईडचा. म्हणजे आपण जो हा रेश लाईन एल धरूयात, एल एम आणि एन. ओके, लाईन एल जी आहे ती परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे एक्स वायची. ॲट अ पॉइंट आपण के असं देऊया, के के या पॉइंटला ती परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे ह्या दोन साईड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. लाईन एन जी आहे एक्स झेडची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजेच हे दो पॉइंट आहेत, ॲट अ पॉइंट आपण ओ नाव देऊयात. ओके, ओ पॉइंटला आहे. मग के किंवा ओ असतील, हे झाले मिड पॉइंट एक्स वायचे आणि वाय झेडचे रिस्पेक्टिव्हली. सिमिलरली मी जेव्हा हायपोटेनसचा पण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो, तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर येतो पॉईंट सी. ओके, पण ह्या सी पॉईंटची गंमत अशी की त्या पॉईंटमधून माझे जे पूर्वी काढलेली लाईन एल किंवा लाईन एन आहे ती सुद्धा या लाईनमध्ये पास होते. जेव्हा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजेच हे सिमिलर डिस्टन्स झाले एक्स, सी एक्स आणि सी झेड, हे दोन डिस्टन्स कसे झाले, इक्वी डिस्टन्स झाले. परत आपल्याला काय विचारलं इथं, जेव्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर होता तो कॉन्करंट होता का, तर हो, पॉइंट ऑफ कॉन्करंट आहे. मग तो कुठं लाय झाला, याचं उत्तर फार सोपं आहे. जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजे सी हा इक्वी डिस्टन्स आहे दोन लाईनचा, म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल लाईज, कुठं लाईज होतो, ॲट अ मिड पॉइंट, म्हणजेच आका मध्य याच्यावर, मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस. ओके, मिड पॉइंट ऑफ हायपोटेनस ऑफ द ट्रायंगल, ऑफ द ट्रायंगल, ज्या ट्रायंगलच्या हायपोटेनसच्या मिड पॉइंटला आपण लाय होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. ओके, तर आपण एकदा रिवाइज करून घेऊयात आपण या टॉपिकमध्ये काय काय बघितलेलं आहे ते. ओके, सुरुवातीला आपण या टॉपिकमध्ये बघितलं होतं अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ओके ओके, त्यानंतर याचा जो पॉईंट काय येतो, तर यांचा पॉईंट जो येतो तोला आपण काय म्हणतो, इन सेंटर. आता इन सेंटर याला पॉईंट ऑफ इन सेंटर काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे, हे लक्षात ठेवा. पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे हे, हा पॉईंट झाला अँगल बायसेक्टरच्या बाबतीत. आणि कोणताही ट्रायंगल घेतला तो आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला, ओके, त्यानंतर ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला किंवा ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल घेतला, यांचा जो इन सेंटर आहे पॉईंट आय, इन सेंटर ऑलवेज लाईज, कुठं लाय होतो तो, ऑलवेज लाईज इनसाइड द ट्रायंगल, इनसाइड ट्रायंगलच्या मध्येच. म्हणजे आपल्याला कधीही एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला असेल, ड्रॉ अ अँगल बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स ऑफ कोणताही ट्रायंगल, इन सेंटर असू द्या, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असू द्या, ऑप्ट्यूस अँगल किंवा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असू द्या, त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करंट आहे तो ऑलवेज लाईज ॲट अ इनसाइड. म्हणजे इनसाइड जर आलेला असेल तर आपलं तो उत्तर बरोबर आहे. सिमिलरली पण आता बघण्यात परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर
बायसेक्टर ऑफ बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स. ओके, ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ऑल द साइड्स, इथं सॉरी, इथं साइड्स नसून इथं अँगल आहे. आय वॉज मिस्टेकली, माझ्या तोंडातून आलं ते. ओके, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ओके, ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. साइड्स जो आहे त्यांचा जो पॉइंटला काय म्हणतो आपण, सर्कम सेंटर. सर्कम सेंटर. आणि हा सर्कम सेंटर कुठे लाय होतो, आयदर इट विल बी इनसाइड ऑर आउटसाइड, किंवा एक तर तो इनसाइड असेल किंवा हायपोटेनियसवर असेल. परंतु याच्यातून जे सर्कल तयार होतं ते ऑलवेज ऑक्युपाय ऑल द, म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ते सर्कम सेंटरमध्ये. आपण आउटसाइडला सर्कल काढू शकतो, पण याच्यात जो सेंटर काढतो आपण अँगल बायसेक्टरच्या याच्यात, ते सेंटर कुठे असते, तर ते सेंटर सर्कल मध्ये असते. ओके, हे पॉईंट, 2 पॉईंट रिमेंबर करून ठेवा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डाऊट काय असेल तर ते कमेंटमध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. इतरही काही सजेशन वगैरे असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगतो. आजच्या लेक्चर पुरते एवढंच. पुढील लेक्चरमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे ट्रायंगलचे वेगवेगळ्या प्रकारे ड्रॉ केला जातो. बस, थँक्यू.